पण जो माणूस राजकारणातच नाही, कोणत्या पदाचा लाभ घेत नाही, तो जर समाजासाठी लढतो तर त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये कधीही काही वाईट कारण नाही. जरी ते मला वाईट बोलले चार शब्द तरी मी अंगाला लावून घेत नाही, कारण मी या सगळ्या गोष्टीच्या पुढे गेलेले. कोण आपल्याला विकास देऊ शकतो, कोण आपल्या पाठीमागे उभं राहू शकतो, कोण समाजाची ही हातामध्ये घेऊन ही गाडी ओढू शकतो, आज मी सांगू इच्छिते. मी कधीही कोणावर टीका केली नाही, मी कधीही जरांगे पाटलांच्या विरोधात नाही बोलले. मी माझ्या कार्यकर्त्यांना भाषण करताना म्हणत होते, अरे मी पडले, तुम्हाला 5 वर्ष मागे जावं लागलं. मी होते तर मी पालकमंत्री होते तर मी काम करत होते, मी नव्हते तर बघा तुमचे हाल झाले. मग मी काही काम, मी जर पदावर नसेल, मी निवडून नाही आले तर मी किती आंदोलन उपोषण केले तर तुमचं काही मी भलं करू शकणार आहे का, असं बोलले मी. आता ज्याला आगाऊपणा करायचं त्यांनी काय भाषण केलं, त्यांनी तिकडे जाऊन माहीत लावला, मला विचारते ते उलटं सांगतो उपोषणाने काय होतं. पंकजा मुंडे म्हणाले हे त्यांच्याबद्दल मी बोललेच नाही. पण जो माणूस राजकारणातच नाही, कोणत्या पदाचा लाभ घेत नाही, तो जर समाजासाठी लढतो तर त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये कधीही काही वाईट कारण नाही. जरी ते मला वाईट बोलले चार शब्द तरी मी अंगाला लावून घेत नाही, कारण मी या सगळ्या गोष्टीच्या पुढे गेलेले. पण माझ्या आता धनगर आरक्षणाचा प्रश्न होता, तात्या आले होते आपल्याला, आमचा बोराडे उपोषणाला बसले होते, तळमळ होती माझ्या मनात. मी तिथेही गेले, बंजारा कालच बोलून आले बंजारा समाजाचं उपोषण, तिथे विजय बोलून बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता तरी लग्न करायचं नाही ठरवलं, माझ्यासाठी स्वतःला वाहून घेतलंय आणि तर मला ठीक आहे चांगलं सुखेच. तर त्यांनी त्याचं मी जाऊन उपोषण सोडलं, म्हणजे माझी तळमळ आहे. पण आता काय होतं, प्रत्येक गावात तुम्ही उपोषणाला बसायचं आणि प्रत्येकाला एसटी व्हायचं, कसं करणार. आता आपलेच काही पूर्ण वंजारी समाजाचे बसले, काही तुम्ही आम्हाला नाही येणार. मी आधी सांगायला आज जाहीर करायले, मी जालन्याची पालकमंत्री आहे, माझं ते कर्तव्य आहे, म्हणून मी त्या उपोषणाला भेट दिली. मध्ये जरांगे पाटलांनी पण उपोषण केलं तर मी म्हटलं मी यायला तयार आहे, पण म्हणलं तिथे ज्या पद्धतीने रिसिव्ह करणार ते करतात, तुम्ही कुठेही गंडा पण तिथे जाते पालकमंत्र्यांच्या हातीत बसले तर मी सगळ्यांच्या उपोषणाला भेट देणं माझं कर्तव्य आहे पालकमंत्री म्हणून. पण माझं हे प्रत्येक ठिकाणी उपोषणाला मी जाणार नाही, कारण पोरांनो असल्या उपोषणाचा फायदा नाही. तुम्ही 2 दिवस बातम्यात घ्या, पण समाजामध्ये भूमिका तयार करा. एसटीचं आरक्षण केंद्र सरकार देतं, एसटीचं आरक्षण आपण नाही ठरवू शकत, पण तरी धनगर समाजाची मागणी इतक्या वर्षाची मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आता सुद्धा गॅजेटचा विषय आला, त्या गॅजेटमध्ये मराठा समाजाला गॅजेट प्रमाणे द्यावं म्हणून बंजारा समाजाचं म्हणणे आम्हाला द्यावं, तर त्यांना न्याय कसं देते याच्यासाठी योग्य ती कारवाई करू, कायद्यात बसण्याची कारवाई करू असं मी म्हणले. आणि मी असं म्हणले एका इंटरव्ह्यू मध्ये की आपल्याला संविधान नव्हतं तेव्हा आपलं जे गॅजेट होतं, म्हणजे आपण जेव्हा गुलामगिरीत होतो ते गॅजेट होतं, ते आता संविधानात चालतं का. मी कधीही कोणालाही गुलामगिरीचं गॅजेट म्हणले नाही आणि पुन्हा गुलामाच्या अवलाद तर मेले तरी म्हणू शकत नाही. कृपा करून असे गैरसमज करून देऊ नका, एवढीच तुम्हाला विनंती करते. त्यांच्याही समोर तुम्ही चुकीचं सांगता, मग त्यांना वाटत असेल मी असं बोलले तर जरांगे पाटलांनी सांगितलं की मी गुलामीचे अवलादी वगैरे असले माझे शब्द नाही, माझी भाषा नाही. तर यापुढे आपण सर्व, ते सुद्धा, मी सुद्धा आणि जे जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणारे आहेत ते सुद्धा जर विषयावर बोललो तर लोक आणि मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही. त्यांनाही शुभेच्छा आणि सगळ्या आंदोलनांना शुभेच्छा. मागच्या सगळ्या गोष्टी पुसून कोण आपल्याला विकास देऊ शकतो, कोण आपल्या पाठीमागे उभं राहू शकतो, कोण समाजाची ही हातामध्ये घेऊन ही गाडी ओढू शकतो, हे तुम्हाला सगळ्यांना कळते. सगळ्या जाती धर्माला सारखीच बुद्धी आहे. ही बुद्धी भ्रष्ट करणारे आपल्याला आता कुठल्याही हे नको आहेत अशा ऊर्जा आपल्या समाजात. मी समोरून पुढाकार घेणार आहे, मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील आंदोलकांना की आपण सगळे मिळून चला या समाजामधल्या या भिंतीत तोडू, आमचं भाषणाचे विपरीत करू नका. आता मी माझ्या उस्फोटांना आणि कोयता घ्या, ते कोयता घ्या, मी पुन्हा कोयता करू, मी सेफ्टी पिन तरी पोचली काय आयुष्यात काहीतरी. आता लोक उलट
व्यक्तिमत्व आहे आणि तेच व्यक्तिमत्व आहे. मी फक्त साडी घातली आणि स्त्री आहे, त्याच्यापेक्षा स्त्री असल्यामुळे ताकदवर जास्त काळजी माझ्या कार्यकर्त्यांची मी घेते आणि जो शब्द दिला तो शब्द मी पाळते. मी खोटा शब्द मी कोणत्याही अशा मंचावर जात नाही तिथे जातीपातीच्या आधारावर शिवाय हो. मी मानते ना माझं ओबीसीची, आता कशी नाही मांडणार. जर मराठा आरक्षणाला माझा संदीप पाटील माझा तालुकाध्यक्ष त्यांनी जरांगे पाटलांचे बॅनर लावून मराठा आरक्षणाला समर्थन दिलं, मी त्याला रागवले नाही. त्याचा अधिकार आहे, तो मराठा आहे, त्याचा मराठा आरक्षणावर बोलणं काय आहे. जर माझे ब्राह्मण कार्यकर्ते आले म्हणजे प्रकाश जोशी ब्राह्मण समाजासाठी महामंडळ करून ब्राह्मण समाजाला बजेट द्या, हो म्हणजे त्यांना मांडण्याचा अधिकार आहे त्यांच्या जातीचे विषय. आता तात्या आपल्या धनगर आरक्षणाला कायदा मी हो म्हणेन ना, पण मी सगळंच करू शकेल का, कायद्याच्या चौकटीला बाहेर जाऊ शकेल का, नाही. माझ्या कार्यकर्त्याला त्याच्या समाजाच्या भूमिका घ्यायला बंदी नाही, सगळ्यांना आहे. पण समाज घातक मग तो माझ्या रक्ताचा जरी असेल, माझ्या जातीचा जरी असेल, आणि त्यांनी जर तुझ्याविषयी वाईट भूमिका घेतली असेल तर मी अशा भूमिकेचं समर्थन करणार. फक्त बोलायची मला सवय नाही, तू जा रे, तू ये रे, तू कर रे, माझा स्वभाव नाही. यांनी पण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मला भेटायला आले 2 मिनिटांनी मला तेवढंच कळतं, 20 मिनिटांनी मला तेवढंच कळतं. मी ग्रामीण विकास मंत्री असताना 5,000 फाईल सही करायच्या आठवड्यात. मला जर कागद तुम्ही दिला आणि तुम्हाला वाटतं काही वाचला नाही, सरपंच राहते 10 वेळा, एका सेकंदात ते वाचते. आता काय बुद्धी देवाची कृपा आहे, तुमच्यासाठी जास्त कामं करते. रोज त्यांचा दरबार असतो, रोज 400 ते 500 लोक माझ्या घरी येतात. कशावरून कळतंय मला, दुधावरून. सगळे तर चहा पित नसतील ना, किंवा काही डबल पित असतील तर किमान ते अंदाज घेऊन सांगते 400 लोकांना मी रोज भेटते. त्यामुळे मी इथे आले का, त्याच्या साखरपुड्याला आले का, परत मला आवड देतील माझे सल्लागार, माझे मित्र, की असं म्हणू नका तसं म्हणू नका. मी असंच म्हणणार, तुमच्या सुखाला नाही आले तर दुःखात तुमच्या चांगल्याला नाही आले तर तुमच्या संघर्षात आहे. एक मुंडे साहेब जेव्हा होते ना, लोक काय म्हणायचे, साहेब तुम्ही येऊ नका, आम्ही संपादतो. त्यांना मोठेपणा वाटायचा की आम्ही साहेबांचा वेळ वाचवला. आता तुमचं काय झालंय, डोळ्याला पण काही बोलायचं पहिल्या वाढदिवसाला नाही येणार, येऊ शकत नाही. आता मी आज इथे 3 दिवस राहण्यासाठी आले. कोण आला, अमित शहा येते उद्या, आमच्या भाजपचं भूमिपूजन सोहळा आहे. आता मला सांगा कसं मी का थांबू, थांबते मग पुन्हा माझ्या नावावर आता नेत्याला तोंड दाखवलं का नाही. बरं मी अशाच ठिकाणी असते जिथं तुम्हाला मला पोहोचता येते, मी काही गुपित ठिकाणी जातो. पण लोक काही काय करतात, आहेत काही शहाणे, सोशल मीडियावर लिहितात, पण त्याच्यावर काही मुद्दे कुणाला भेटतात का, धाब्यावरच्या पोरांचे फोन उचलतात का, नाही उचलत धाब्यावरचे फोन. कशावर उचलायचे धाब्याचे फोन, दारू पाजवायचे लोकांना बनवत असतो. आमच्या फॅक्टरीत तरी पाजवण्याचं माझं काही समजत नाही, ते वेगळं माणसं त्यांना पचती, आपल्याला पचत नाही, कशात प्यायची दारू. माझे कार्यकर्ते रश्मी वाईट स्वभावाचे नाही, दोष भाऊ बघा कसे गोरे गोमटे टिक्का बिक्का लावते, स्वच्छ इस्त्रीचे कपडे घालते, चांगले पोरांचे विचार आहे, सज्जन माणसे, सगळ्यांची वेळ येत असते. तुम्ही सगळे एवढे शहाणे झालात का, मागच्या 5 वर्षात झाला, आधी नव्हता. मला 14 ते 19 तुम्ही पण खूप त्रास दिला कोणी लेकरांचा, पण 14 म्हणजे 19 ते 24 मध्ये फार बरं झालं. देवानी मला ते दिवस दाखवले, तुम्ही खूप छान झाला. का झाला, तर तुमच्या लक्षात ताई स्वतःचा त्याग करतात, ताई हे सण करतात तर मी काय, बरोबर